Hello everyone, welcome back to my YouTube channel. I am Priyanka. So today we are going to Mahabaleshwar by Old Mumbai Goa Highway. तर आम्ही जाता जाता ठरवलं की बल्लाळेश्वरचं पालीचं गणपतीला पाया पडून जाऊया. आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. आमचं दर्शन वगैरे मस्त झालं. आतमध्ये गर्दी अजिबात नव्हती, पण व्हिडिओ शूटिंग काढायला नाही जमली कारण कॅमेरा अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की इकडेच नाश्ता करून मग पुढचा प्रवास करूया. मी जाता जाता ह्यांच्याकडून गुळाची पावडर घेतली, बघूया म्हटलं टेस्टला कशी लागते. आणि मग आम्ही आमचा महाबळेश्वरला जायचा प्रवास चालू केला. इकडे महाबळेश्वरला जायचं रिझन म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही डिसाईड केलं की जवळ आसपास, आणि आम्हाला दोघांना पण महाबळेश्वर खूप आवडतं. माझी तर ही 8th किंवा 9th फेरी असेल आणि यांची 4th किंवा 5th. जाताना हा रोड, हे डोंगर, हे किती सुंदर वाटतं बघायला. मस्त आम्ही व्ह्यू आणि गाणी एन्जॉय करत चाललेलो आहोत. तर जाता जाता आम्हाला भूक लागलेली आहे. म्हटलं काहीतरी जेवून घेऊया, जेवायला कुठेतरी थांबायला हवं. पण मला असं थोडं घरगुती टाईप जेवण जेवायचं होतं. म्हटलं जाताला कुठे काय दिसलं तर मग थांबूया. आणि नेमके आम्ही एका स्पॉटला गेलो आणि तिथे आम्हाला हे ऑथेंटिक असं जेवण भेटलं. भाकर, पिठलं, भात. आणि आज ट्यूजडे असल्यामुळे मी व्हेज खाते, म्हणून मी हे पिठलं वगैरे मागवलेलं. हे खातात मंगळवारी पण नॉनव्हेज. तर ह्यांनी मस्त चिकनचा रस्सा, भाकर, भात मागवलेलं. जेवणाची टेस्ट पण खूप छान होती कारण त्यांनी आम्हाला हे चुलीवर बनवून दिलेलं होतं जेवण. ते मस्तपैकी आम्ही मग एन्जॉय करत खाल्लं. आणि मग तिथून आम्ही परत निघालो आमच्या प्रवासाला महाबळेश्वरच्या. मला झाडात काहीतरी असं हलताना दिसलं, म्हणून मग आम्ही गाडी थांबवली. बघूया बोललो काय हे करून हे. आणि बघतोय तर काय ही आपली खारुताई, पण आपली ही नॉर्मलवाली खारुताई नाही जी आपल्याला नेहमी दिसते. हिचा कलर थोडा रेडिश आणि अशी थोडी मोठी होती. ते हिला जायंट स्क्विरल बोलतात. मस्तपैकी आपली खात होती ती काहीतरी. मस्त बघायला मजा आली आम्हाला तिला. आता असंच आम्ही निघालो आणि मग पोचलो आपल्या फायनल स्पॉटला, जो की होता आमचा हा रिसॉर्ट. आम्ही या रिसॉर्टची ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग करून ठेवलेली होती. हे रिसॉर्ट एक्झॅक्टली ओल्ड महाबळेश्वरमध्ये लोकेटेड आहे, जिथून तुम्हाला मार्केट वगैरे पण जवळ आहे आणि बाकी पॉईंट्स वगैरे पण सगळे जवळ होते. आणि तुम्ही बघू शकता कसलं भारी रिसॉर्ट आहे हे चेक इन करत होते तोपर्यंत मी आपली व्हिडिओ काढून घेतली जेवढी जमली तेवढी. आमची रूम फर्स्ट फ्लोअरला होती, तर इथे लिफ्ट सिस्टम पण आहे. किंवा तुम्ही स्टेअरकेस पण वापरू शकता. अभी चलो अपनी रूम की तरफ बढ़ते हैं. रूमच्याकडे जाताना पॅसेजमध्ये बरेच फोटोजेनिक स्पॉट पण आहेत त्यांनी बनवलेले. तिथे बसून तुम्ही मस्तपैकी फोटो वगैरे काढू शकता. तेवढ्यात लगेच मी चान्स मारून घेतला फोटो. रूमचा पत्ता नाही, त्याच्या आधीच मी फोटो वगैरे काढून मोकळी. आणि आता आम्ही रूमकडे पोहोचलोय. आणि ही आहे आमची रूम. मी तुम्हाला एक एक दाखवते गोष्टी इथे काय काय आहेत. तर पहिले आपण स्टार्ट करूया वॉशरूमपासून, कारण एंट्रीला तेच आहे पहिले. आणि पहिलाच हा मोठा मिरर आहे इकडे, जे प्रत्येक गर्ल्सला आवडतं. मी ते हे बघूनच खुश झाली. आणि माझ्या बॅक साईडला जसं तुम्हाला यात दिसतंय की
की हा शॉवरचा एरिया आहे. मध्ये ग्लास ठेवली आहे त्यांनी. बाथरोब वगैरे पण दिलेला आहे. आता आपण पुढे वळूया. इथे पण आल्या लगेच बाहेर मोठा लॉंग मिरर आहे. यांच्या छोट्या छोट्या ज्या डिटेलिंग आहेत, जसं हे लॅम्प वगैरे, आम्हाला त्यांनी वेलकमिंगसाठी फ्रूट्स वगैरे ठेवलेले होते. आणि हा आपल्या रूमच्या बाहेरून व्ह्यू आहे. काय कमाल व्ह्यू दिसतोय. मला तर वाटते पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये तर अजून मस्त वाटत असेल इकडे. आणि हे काही ॲक्सेसरीज त्यांनी दिलेले आहेत, जसं हेअर ड्रायर वगैरे. नंतर आयन दिलेला आहे, त्याचा बोर्ड पण दिलेला आहे. लॉकर सिस्टम आहे. तुमचे काय ऑर्नामेंट्स वगैरे काय तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही त्यात ठेवू शकता. मिनी फ्रीज दिलेला आहे. म्हणजे आतून रूम एकदम मस्तच होती. चला मी आता तुम्हाला बाहेर घेऊन जाते. आपण बाहेरचा एरिया बघूया कसा आहे तो. किती मोठा एरिया आहे. इकडे समोरच स्विमिंग पूल पण आहे आणि गार्डनमध्ये फूड स्टॉल वगैरे लावलेले होते त्यांनी, हाय टी वगैरे. मग मी थोडी पाण्यात उतरली. स्विमिंग करता येत नाही तरी पण थोडंसं मजा म्हणून. इकडे त्यांनी गार्डनिंग पण केलेली आहे. स्ट्रॉबेरीची, कॅबेज, ब्रोकली वगैरे. आता आपला हा बाहेरचा एरिया बघून झालेला आहे, तर आपण थोडे इंडोर गेम बघूया काय काय आहे त्यांच्याकडे. तर किड्ससाठी पण मस्त सेक्शन आहे इकडे आणि PS5 वगैरे खेळायला पण आहे, पण ते चार्जेबल आहेत. इथे बरेच गेम आहेत, बास्केटबॉल वगैरे. जर तुम्ही फॅमिली सोबत येत असाल किंवा किड्स सोबत तर त्यांची तर मज्जाच होऊन जाईल इकडे आल्यावर. मग आम्ही दोघांनी पण ठरवलं की इकडे आपण आलोय तर एक काहीतरी गेम खेळूया करून. तर इथे स्पीड हॉकी गेम होता, तर मग आम्ही ठरवलं की तो खेळूया असंच टाइमपास. ह्या ज्या गेम आहेत ते ऑलमोस्ट मिनिट्सवर वगैरे आहेत. आवर वाईज त्यांचे चार्जेस आहेत, जसे की 100-200 रुपीज. प्रत्येक गेमचे वेगवेगळे चार्जेस आहेत. मग आमची पेड गेम बघून झाल्यावर आम्ही ठरवलं जरा फ्रीवाले गेम पण बघूया, इंडोरवाले. तर मग तिकडेच चाललो आहे आता इंडोर गेम बघायला. जिम पण आहे इकडे आणि टेबल टेनिस, कॅरम, पूल. मग आम्हाला दोघांना कॅरम खेळायला आवडतो, मग आम्ही बसलो आपले कॅरम खेळायला.
आता इव्हिनिंग झालेली आहे आणि आम्ही चाललोय आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. या रिसॉर्टला जर आपण त्यांना नोट लिहून दिली तर ते थोडं डेकोरेशन करतात आपल्या रूममध्ये. सेलिब्रेशन काय असेल ते इन्फॉर्म करायचं त्यांना, त्या हिशोबाने ते आपल्या रूममध्ये डेकोरेशन करतात. आणि हे वालं जे डेकोरेशन तुम्ही बघताय ते आम्ही दोघांनी केलेलं आहे. नाव वी आर सेलिब्रेटिंग आवर ॲनिव्हर्सरी. आणि अशी मस्त ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली. आणि मी डे 2चा व्लॉग पण ह्यातच कंटिन्यू करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत. ब्रेकफास्टमध्ये एवढे मेनू होते की काय खायचं समजतच नव्हतं आम्हाला. सलाड, फ्रूट सलाड वगैरे पासून आपलं इडली, उपमा, पावभाजी वगैरे सगळे आयटम होते खायला. मला जमेल तेवढे मी तुम्हाला आयटम दाखवण्याचं ट्राय करते या व्हिडिओमध्ये. इकडे डेझर्टमध्ये मफिन, डोनट, केक वगैरे पण आहेत. यांनी लाईव्ह काउंटरवरून वॅफल, पॅनकेक वगैरे पण आणलेले नाश्ता करायला. आणि मग नाश्ता झाल्यावर आम्ही थोडे आलो गार्डनमध्ये राऊंड मारायला. इकडे पण ॲक्टिव्हिटीज होत्या. त्या ॲक्टिव्हिटीज फ्री ऑफ कॉस्ट आहेत, म्हणजे आपण जे रूम रेंट भरतो त्यातच या ॲक्टिव्हिटी इन्क्लूड आहेत. इथे स्काय वॉक होता, नंतर स्काय सायकलिंग होती. पण मी एक पण ॲक्टिव्हिटी नाही केली कारण मला जाम भीती वाटत होती. मी फक्त आपली नॉर्मल सायकलिंग केली, ते पण डबलवाली असते ती वालीच. त्यात मला मजा आली कारण की मला जास्त मेहनत नव्हती करायची, यांनाच करायची होती. मागे बसून मस्तपैकी व्हिडिओ, फोटो वगैरे काढत होती आणि मस्त एन्जॉय करत होती या राईडची. मग इथून आम्ही निघालो मॅप्रोला जायला, कारण की महाबळेश्वरला आलो आणि मॅप्रोला गेलोच नाही असं होऊ नाही शकत. मग मॅप्रोला आलो. तिकडचं मला सँडविच वगैरे, पिझ्झा वगैरे खूप आवडतो, तर मग तेच ऑर्डर केलं आम्ही आणि खायला बसलो. थोडं स्टार्टिंगला मला गरम आणि स्पायसी लागते, पण टेस्ट इकडची एक नंबर आहे. एकदम टेस्टी लागतं दोन्ही पण. इकडून मग थोडी शॉपिंग केली आणि मग आम्ही निघालो मंदिरात जायला. हे आहे महाबळेश्वर टेम्पल, जे की लोकेटेड आहे ओल्ड महाबळेश्वरमध्ये. आणि त्याच्याच बाजूला पंचगंगा टेम्पल पण आहे, जिथून 5 नद्यांचा संगम होऊन पाणी येतं. हे बाहेर शॉप आहे जिथे पितळ्याची भांडी, लाकडाची भांडी वगैरे भेटतात शॉपिंग करायला. आणि मंदिराच्या बाहेर जसं आपण पडतो तेव्हा एक बारीक रस्ता एका स्पॉटवर आपल्याला घेऊन जातो, ते म्हणजे कृष्णाबाई मंदिर. इतकं सुंदर मंदिर आहे ते. तिथे बऱ्याच शूटिंग पण झालेल्या आहेत आणि मंदिर पण आतमध्ये एवढं पीसफुल आणि काम आहे. आतमध्ये शूटिंग काढायला अलाउड नाही आहे, पण बाहेरून पण एवढं सुंदर दिसतं. आणि त्याच्या बाहेरच हा एवढा सुंदर नजारा आहे. खूप मस्त वाटतंय या स्पॉटला.
आणि मग आम्ही तिथून निघालो सनसेट बघायला. पहिले आम्ही ठरवलं की वीणा लेकला जाऊया आणि मग त्याच्यानंतर ॲक्च्युअल महाबळेश्वरचा जो सनसेट पॉईंट आहे तिथे जाऊन मस्तपैकी बसू, चहा कॉफी वगैरे घेऊन एन्जॉय करूया. तर तुम्ही पण हा रोड एन्जॉय करा माझ्यासोबत. महाबळेश्वरचे रस्तेच इतके सुंदर आहेत की तिथून गाडी चालवताना पण आपल्याला खूप मस्त वाटतं. मग आम्ही आमच्या वीणा लेकच्या स्पॉटला पोचलो आहे आता. आम्ही बोटिंग नाही केली यावेळेला, कारण दर टायमाला येतो तेव्हा बोटिंग करतोच. यावेळेला एवढी इच्छा नव्हती बोटिंग करायची. फक्त नॉर्मल आपले फोटो वगैरे काढले, थोडा वेळ थांबलो आणि मग निघालो त्या स्पॉटवरून, कारण आम्हाला सनसेट मिस नव्हता करायचा. तिथून मग आम्ही आलो या सनसेट पॉईंटला. किती सुंदर दिसतोय सनसेट. तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा हा सनसेट. असं डोळ्यांना एकदम सुकून भेटल्यासारखं वाटतं. सनसेट झाल्यावर थोडीशी गेम खेळायला आलो इकडे. ही निशाणा लावत आहे. 1-2 लागले, त्याच्यानंतर काही निशाणेच नाही लागले. मग म्हटलं काहीतरी खाऊया, आपलं नाश्ता वगैरे करून मग जाऊया मार्केटिंग करायला, जे की महाबळेश्वरमध्ये आहे आणि जे कोणी मिसच नाही करत महाबळेश्वरमध्ये आलं. ही बेकरी खूप जुनी आहे महाबळेश्वरमध्ये. तिथून आम्ही केक घेतला आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे ही बेकरी. जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे इकडे. आणि महाबळेश्वरमध्ये आम्ही स्ट्रॉबेरी शोधत होतो, कारण महाबळेश्वरमध्ये आलो आणि स्ट्रॉबेरी नाही घेतली असं होतं. आणि आमची स्ट्रॉबेरी घेऊन झाली. आता म्हटलं चिक्की किंवा फज वगैरे बघूया, त्यासाठी ह्या शॉपमध्ये आलो. आय थिंक सो विल्सन नाव आहे या शॉपचं. मग इकडे आम्ही डेनमध्ये स्ट्रॉबेरी क्रीम खाल्ली. इकडे तिकडे चालून जाम जमलेलो, तर मग यांनी मस्त चेअरमध्ये थोडं रेस्ट केली. मग आम्ही निघालो रूमवर आणि डे 3ला आम्ही परत यायला निघालो. तर जाता जाता बगीच्यामध्ये थांबलो आहे आता, थोडं कॉर्न पकोडे वगैरे खायला. आणि त्यांचं स्ट्रॉबेरी गार्डन पण होतं. तर म्हटलं बघूया आपल्याला फ्रेश स्ट्रॉबेरी ते लोक काढून देत आहेत का रिक्वेस्ट करून. आणि मग ते सकाळी एवढी गर्दी नव्हती म्हणून मग ते रेडी झाले. मग आम्हाला त्यांनी स्ट्रॉबेरी गार्डन वगैरे पण दाखवलं आहे त्यांचं. मस्तपैकी लाईव्ह स्ट्रॉबेरी प्लक केले आम्ही तिथून आणि खाल्ले पण. आणि मग आम्ही परतीचा प्रवास चालू केला. इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.